स्वतःचे निर्णय घ्यायला संघर्ष का करावा लागतो? स्त्रीवाद म्हणजेच पुरुषाविरुद्ध बंडकी, न्यायासाठीचा संघर्ष. याच अनुषंगाने मी आज तुमच्याशी बोलणार आहे. फेमिनिझम किंवा त्याला स्त्रीवाद असं म्हटलं जातं. मी डॉक्टर दत्ता वाघमारे, प्रोफेसर, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर. मित्रांनो, स्त्रीवाद बघत असताना आपण 5 टप्प्यामध्ये ही संकल्पना अभ्यासणार आहोत. पहिलं म्हणजे स्त्रीवादाची संकल्पना, स्त्रीवादाची पार्श्वभूमी, स्त्रीवादाचे प्रमुख घटक, स्त्रीवादाचा ऐतिहासिक विकास आणि त्याचबरोबर बेनिफिट्स फॉर स्टुडंट किंवा विद्यार्थ्यातून या घटकाच्या माध्यमातून होणारा फायदा या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, आजच्या समाजातील महत्त्व म्हणजे हे सर्व आपण या अनुषंगाने बघणार आहोत, कारण या कन्सेप्टला अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला त्यामध्ये दिसतंय. मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्त्रीवाद म्हणतो किंवा फेमिनिझम म्हणतो, मूळतः ही फेमिनिझमचा अर्थ बघत असताना किंवा स्त्रीवादाचा अर्थ बघत असताना किंवा संकल्पना अभ्यास करत असताना आपल्याला स्त्रीवादाचा संपूर्णतः अर्थ जर आपल्याला बघायचा असेल तर तो स्त्रीवादाची जी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थानं ही संकल्पना पाश्चात्य संकल्पना आहे. कारण पाश्चात्य देशामध्ये पहिल्यांदा स्त्रियांनी स्त्रीवादाची संकल्पना किंवा स्त्रीवादी चळवळ ज्याला आपण म्हणूया ती चळवळ सुरू केलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. ही चळवळ कशासाठी होती? ही चळवळ रोजगाराची नव्हती. ही चळवळ वेगळ्या ह्याची होती, कारण ही चळवळ समान हक्क, स्त्रियांना समान हक्क, समान दर्जा आणि स्वातंत्र्य ह्या स्त्रीवादाचा मूळ संकल्पना हे आहेत. कारण आपण बघतो किंवा भारत असेल किंवा युरोपीय देश असतील, या देशामध्ये सुद्धा प्रारंभीच्या काळामध्ये स्त्रियांना समान हक्क नव्हतेच. स्त्रियांना समाजातला जो दर्जा आहे तो समान दर्जा म्हणजे पुरुषांच्या बरोबरचा असलेला दर्जा तिथं नव्हता, आणि जे पुरुषांना स्वातंत्र्य आहे ते स्त्रियांना स्वातंत्र्य त्यामध्ये नव्हतं. आणि म्हणून ह्या 3 समान हक्क, समान दर्जा आणि समान स्वातंत्र्य ह्या त्रयीवरती ही मूळ संकल्पना स्त्रीवादाची अवलंबून असते. त्यामध्ये आपल्याला माहित आहे फ्रेंच राज्यकर्त्यांचे उद्गाते रुसो किंवा लॉक किंवा बेथम यांच्या विचारसरणीतून ही संकल्पना किंवा ही कल्पनेचा उगम झालेला आपल्याला त्यामध्ये दिसतंय. म्हणजे स्त्रीवादाचा सुरुवात सुद्धा फ्रान्समधून रुसोच्या विचारसरणीतून पुढे आलेला आपल्याला त्यामध्ये दिसतोय. स्त्रीवाद काय म्हणतोय? स्त्रीवादाची मागणी काय आहे? तर स्त्रीवाद म्हणतो की स्वतःचा विचार करताना मी एक माणूस आहे हा विचार पुढे आला तेव्हा स्त्रीवाद साकारला गेला असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून आपण सिमॉन दी बोवा यांच्यामध्ये स्त्री ही जन्माला येत नाही तर ती तशी घडविली जाते. कारण स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर किंवा मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर तिच्यावर वेगळ्या पद्धतीचे संस्कार करतात. किंबहुना मित्रांनो बघा की मुलीला बोलत असताना सुद्धा तिचे उच्चार किंवा शब्दप्रयोग हे वेगळे आहेत, किंवा मुलांना बोलवत असताना किंवा त्याचे शब्दप्रयोग स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी, पुरुष पुल्लिंगी असे आपल्याला त्यामध्ये दिसतात. किंबहुना मुलगी असेल तर तिचे वस्त्र परिधान करण्याचे किंवा घालण्याचे ही वेगळे आहे, तर पुरुषाचे किंवा मुलाचे कपडे छोट्यापणी हे वेगळे असलेले दिसतात. याही पलीकडे जाऊन मला असं म्हणायचं आहे की लहान मुलीची खेळणी सुद्धा वेगळे आहेत आणि मुलाचे सुद्धा खेळणी वेगळे आपल्याला दिसतात. म्हणून जे सिमॉन दी बोवा म्हणते की स्त्री जन्माला येत नाही तर ती घडविली जाते, ती स्त्री आहे अशा प्रकारची घडविली जाते, ती समाजातूनच त्यामध्ये घडविली जाते. ज्यावेळेस आपण स्त्रीवादाची संकल्पना बघतो ती स्त्रीवाद काय म्हणतो? स्त्रियांच्या सामाजिक दर्जातील स्त्रीवाद ही एक प्रमुख संकल्पना आहे. कारण मागणी काय आहे? सामाजिक दर्जा जो समाजातला आहे तो इक्वल पाहिजे किंवा समान पाहिजे. या स्त्रीवादालाच नारीवाद किंवा त्याचबरोबर महिला विमर्श असेही त्या ठिकाणी म्हटलं जातं. कारण हा जो फेमिनिझम आहे ह्या 4 गोष्टीवरती खूप विश्वास ठेवतो. तो म्हणजे बिलीफ इन द सोशल, सामाजिक, पॉलिटिकल, राजकीय आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी, आर्थिक समानता. कारण त्यामध्ये सामाजिक समानता, राजकीय समानता आणि आर्थिक समानता ही या फेमिनिझमची मागणी असलेली आपल्याला त्यामध्ये म्हणजे स्त्रियांची मागणी काय आहे? स्त्रिया काय मागतात? स्त्रिया हेच मागतात की समाजाला पुरुषाचं जे स्थान आहे तो स्थान आम्हाला पाहिजे किंवा त्या दर्जाचं आम्हाला पाहिजे, आणि राजकीय आम्हाला समानता पाहिजे,
आणि त्याचबरोबर आर्थिक समानता पाहिजे, हे फेमिनिझमचा मुख्य अर्थ असलेला आपल्याला त्यामध्ये. मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्त्रीवाद म्हणतो, त्या स्त्रीवादाचा विचार करत असताना आपल्याला काही गोष्टी नक्की त्याचा अर्थ आपल्याला त्यामध्ये बघावा लागेल. त्यातला पहिला, बरेचसे डेफिनेशन बऱ्याचशा तत्ववेत्यांनी, समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळे कन्सेप्ट त्यामध्ये दिलेले आहेत. आणि त्यामध्ये पहिली जी व्याख्या खूप सर्वसमावेशक आपल्याला ती वाटते, ती म्हणजे मित्रांनो, की ही स्त्रीवादी चळवळीच्या संदर्भामध्ये फेमिनिझम जो शब्द आहे, तो शब्द, संपूर्ण शब्द जगात वापरला जातो ह्या चळवळीला. ह्या शब्दाचा जो हे आहे, वुमॅनिझम या शब्दापासून हा फेमिनिझम हा शब्दप्रयोग आलेला आपल्याला त्यामध्ये दिसतोय. आणि म्हणून फेमिनिझम हा शब्द फ्रेंच मधून इंग्रजीमध्ये आलेला आपल्याला त्यामध्ये दिसतोय. आता ज्यावेळेस स्त्रीवादाची मांडणी जगामध्ये झाली, त्या जगामध्ये वादाची मांडणी करणारी पहिली प्रमुख विचारवंत म्हणून सिमॉन दी बोवा यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी लिहिलेल्या दी सेकंड सेक्स या ग्रंथातून त्यांनी महिलांचे मागासलेपण कशात आहे याचा शोध या सिमॉन दी बोवानी या दी सेकंड सेक्स नावाच्या ग्रंथातून पहिल्यांदा तो घेतला आणि साधारण त्यावेळेस आपल्याला दिसते. त्याचबरोबर मेरी वॉल्टन क्राफ्ट या विदुषीने किंवा ह्या विचारवंताने द विंडिकेशन ऑफ द राईट्स हा 1792 मध्ये जो ग्रंथ लिहिला, आणि त्या ग्रंथामध्ये सुद्धा स्त्रीचं मागासलेपण आणि स्त्रियांना समाजातला असलेला सामाजिक दर्जा, राजकीय दर्जा आणि आर्थिक दर्जा कसा आहे याचा उहापोह मेरी वॉल्टन क्रॉफ्ट यांनी द विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ वुमेन या ग्रंथामध्ये केलेला आपल्याला त्यामध्ये दिसते. कारण त्याचबरोबर जॉन स्टुअर्ट मिल यांनी सुद्धा वुमेन दी 19th सेंचुरी हा 1845 मध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. आणि त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी स्त्रियांच्या महिला विकासासाठी ज्या विचारांची मांडणी आहे, ती मांडणी आपल्याला त्यामध्ये केलेली दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, 1919 मध्ये व्हर्जिनिया वुल्फ यांनी अ रूम ऑफ वन्स ओन नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा महिला विकासासाठीच्या विचारांची मांडणी झाली आहे. आणि त्या स्त्रीला एक सक्षम माणूस म्हणून जीवन जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी स्त्रीवादी चळवळ व स्त्रीवादाने सातत्याने भूमिका मांडलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. म्हणजे ही साहित्यामधून, ही ग्रंथामधून हळूहळू स्त्रियांच्या हक्काबद्दलची चळवळ सुरू झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते. म्हणजे ते युरोपामध्ये, फ्रान्समध्ये होत होत या चळवळीचं स्वरूप संपूर्ण जगामध्ये पसरलेले आपल्याला त्यामध्ये दिसते मित्रांनो. आणि म्हणून हे बघत असताना ज्यावेळेस आपण स्त्रीवादाची पार्श्वभूमी बघतो, ती पार्श्वभूमी बघत असताना अनेक मुद्दे आपल्या पुढे येतात त्यामध्ये. आणि त्यामध्ये हे बघत असताना आणखी काही मुद्दे मला तुमच्या पुढे मांडायचे आहेत. की बघा, ज्यावेळेस सुरुवातीला द 4 वेज ऑफ फेमिनिझम हिस्टॉरिकल टाइमलाईन नावाची स्लाइड तुमच्या पुढे दिसते. यामध्ये काय होतं की ब्रिटन आणि अमेरिकेत महिलांना पहिल्यांदा ज्यावेळेस 1840 ते 1920च्या दशकामध्ये, म्हणजे वोट्स फॉर वुमेन नावाची फर्स्ट वेव्ह किंवा पहिली चळवळ ज्याला आपण म्हणूया, ती चळवळ आलेली आपल्याला दिसते. ते चळवळीचं हे काय होतं, सरफेस अँड लीगल राईट्स. कारण महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठीची पहिली वेव्ह ज्याला आपण म्हणूया, ती वेव्ह सुरू झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते. दुसरी जी वेव्ह आहे ते म्हणजे 1960 ते 1980च्या दशकामध्ये इक्वल पे, इक्वल वर्क इक्वल पे, म्हणजे समान कामासाठी समान वेतनाची मागणी ज्याला आपण म्हणूया, ती 1960 ते 1980च्या दशकामध्ये झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते. हिला सेकंड वेव्ह असं त्यामध्ये म्हटलं जातं. इक्वॅलिटी अँड रिप्रोडक्टिव्ह राईट्स असं ज्याला असं म्हटलं जातं, ती चळवळ असली आपल्याला त्यामध्ये दिसतं. तिसरी जी वेव्ह जी आहे 1990 ते 2010च्या दशकामध्ये जी झाली आहे, तिला थर्ड वेव्ह म्हटलं जातं. त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी अँड इंडिव्हिज्युअलिझम ही जी आहे त्याच्यामध्ये ती सुरू झालेली दिसते. आणि जी चौथी वेव्ह ज्याला असं म्हटलं जातं फेमिनिझमची, 2010 ते आता सद्यस्थितीपर्यंत, आणि यामध्ये असलेली जे वेगवेगळ्या भूमिका आहेत महिलांच्या अधिकाराबद्दल, महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महिलांच्या वेगवेगळ्या स्वातंत्र्याबद्दलच्या ह्या वेव्ह आलेल्या आपल्याला दिसते. आपण सध्या चौथ्या वेव्ह मध्ये आहोत असं आपल्याला त्यामध्ये वाटतं. त्याचबरोबर हे बघत असताना आणखी काही मुद्दे तुमच्या पुढे मला मांडायचे.
ज्यावेळेस स्त्रीवाद आपण बघतोय, स्त्रीवादाची संकल्पना आपण बघितली, स्त्रीवादाचा अर्थ आपण बघितला, पण याच्या पुढे जाऊन जे स्त्रीवादाचे कंपोनंट ज्याला असं म्हटलं जातं किंवा स्त्रीवादाचे घटक ज्याला असं म्हटलं जातं, त्यातला पहिला जो घटक आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे समान हक्क किंवा इक्वल राईट्स. कशामध्ये इक्वल राईट्स पाहिजे? तर शिक्षणाचा हक्क. कारण जो शिक्षणाचा हक्क पुरुषांना होता तसाच महिलांना सुद्धा शिक्षणाचा हक्क पाहिजे. जसं पुरुषांना मतदानाचा हक्क होता तसाच हक्क महिला सुद्धा माणूस आहेत, त्यांना सुद्धा भावना आहेत आणि त्यांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा मतदानाचा हक्क असला पाहिजे. आणि म्हणून समान हक्क किंवा इक्वल ज्याला राईट्स म्हटलं जातं, त्याचबरोबर संपत्ती किंवा वारसाचा हक्क ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या हक्क त्यामध्ये पाहिजे. त्याचं उदाहरणच आपल्याला द्यायचं असेल, जसं मुलाला जसा शिक्षणाचा अधिकार आहे तसंच मुलीला सुद्धा आहे, ही पहिली ही असते आपल्याला त्यामध्ये दिसतं. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये दुसरं जे कंपोनंट ज्याला असं म्हटलं जातं ती म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटी किंवा त्याला समान संधी असं म्हटलं जातं. आता ही समान संधी कशातली पाहिजे? तर पुरुषांना जसं नोकरीमध्ये संधी आहे, जसं नेतृत्व किंवा लिडरशिप ज्याला असं म्हणता येईल त्या लिडरशिपमध्ये संधी आहे, त्याचबरोबर डिसिजन मेकिंग, पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग ज्याला निर्णय प्रक्रियेत सहभाग असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांना अधिकार पाहिजेत. स्त्रियांना नोकरीमध्ये संधी पाहिजे, स्त्रियांना नेतृत्व करण्याची संधी पाहिजे आणि अगदी कुटुंबामध्ये काय असे ना निर्णय प्रक्रियेत सहभाग त्यामध्ये असणं हा भाग त्यामध्ये महत्वाचा. जसं महिला IAS अधिकारी होतात, महिला पायलट होतात, महिला वैज्ञानिक होतात, हे कशाचं उदाहरण आहे? तर समान संधीचं उदाहरण आहे. आणि म्हणून आज भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळे जे समान संधी इक्वल अपॉर्च्युनिटीचं तत्व आपण भारतीयांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळेच आज महिला सगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते अगदी संरक्षण क्षेत्र असेल, अगदी महसूल क्षेत्र असेल, वैज्ञानिकाचं क्षेत्र असेल किंवा अगदी आकाशामध्ये उडण्याचं एक स्वप्न घेऊन उडण्याचं जे पायलट होण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न का पूर्ण होतं? कारण आपण घटनेमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी किंवा समान संधीचं तत्व आपण स्वीकारल्यामुळे आपल्याला ते त्यामध्ये होतं. त्याचबरोबर तिसरं जे कंपोनंट्स आहे स्त्रीवादाचं ते म्हणजे स्वातंत्र्य व आत्मनिर्भर, फ्रीडम अँड चॉईस. आणि मग यामध्ये बघा, यामध्ये आपल्याला काय करता येतं? तर यामध्ये स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता ज्याला आपण म्हणूया, ते आत्मनिर्भर त्याच्यामध्ये होता येऊ शकतं आणि म्हणून हे तत्व असलेलं आपल्याला त्यामध्ये दिसतंय. आता हे बघत असताना भारतातील जो स्त्रीवाद आहे, म्हणजे जगातलं हे काय चाललं आपण बघितलं, पण भारतामध्ये स्त्रीवादाची सुरुवात जी झालेली आहे ती म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि यांच्यापासून अगदी त्याच्या अगोदर सुद्धा राजाराम मोहन राय यांच्यापासून ती सुरू झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते. कारण महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या, पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे नेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या हक्कासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आपल्याला त्यामध्ये दिसतात. पुढे जाऊया आपण. आता स्त्रीवाद म्हणजे विशेष सवलत नाही तर समान संधी मिळवण्याचा संघर्ष आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. एका गावात लता नावाची मुलगी होती. तिला शिकायची खूप इच्छा होती, पण समाज म्हणत होता की मुलींनी शिकून काय करायचं? लताने हार मानली नाही. तिने शिक्षण घेतले, वकील झाली आणि आज ती स्त्रियांच्या हक्कासाठी लढते. कारण ही स्त्रीवादांचा जिवंत अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून लता महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात जन्माला आली. घर लहान, परिस्थिती साधी आणि विचार मात्र जुनाट. गावात असा समज होता की मुलींनी जास्त शिकायचं नसतं, घर सांभाळलं की पुरे. लता मात्र वेगळी होती. तिला पुस्तकाचा सुगंध आवडायचा, प्रश्न विचारायला आवडायचे. शाळेत ती नेहमी पहिल्या 3 क्रमांकाने असायची. पण ज्या दिवशी तिने 10वी नंतर कॉलेजला जायची इच्छा घरी व्यक्त केली त्या दिवशी घरात शांतता नव्हती, आवाज होता. तो आवाज म्हणजे कुठला? मुलगी आहेस, एवढं शिकून काय करणार? लवकर लग्न करून दिलं की जबाबदारी संपते. लताचं स्वप्न त्या शब्दाखाली दडपलं जात होतं. संघर्षाची सुरुवात झाली. तिच्या भावाला मात्र शिकण्यासाठी शहरात पाठवलं गेलं, पण लता घरी राहून काम करत होती. पण तिच्या मनात
प्रश्न होते, मी मुलगी आहे म्हणून माझी स्वप्न लहान आहेत का? एके दिवशी शाळेतील शिक्षकाने लताच्या आईवडिलांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमच्या मुलीत अफाट क्षमता आहे, तिला संधी दिली तर ती तुमचं नाव उज्ज्वल करेल. तो शब्द लताच्या आयुष्यात आशेचा किरण बनला आणि तिथूनच लताची बदलाची वाट सुरू झाली. मित्रांनो, खूप विचारानंतर वडिलांनी होकार दिला आणि आठवीवर लता शहरात शिकायला गेली, पण परिस्थिती सोपी नव्हती. दिवसाला कॉलेज करायची, संध्याकाळी शिकवणी घ्यायची आणि रात्री अभ्यास करायचा. थकवा होता पण हार नव्हती, कारण लताने कायद्याचं शिक्षण घेतलं. तिला जाणवलं की समाजात किती स्त्रियावर अन्याय होतो. हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, अन्यायकारक घटस्फोट. ती वकील झाली. आज लता स्त्री हक्कासाठी मोफत कायदेशीर मदत होते. ती न्यायालयातच नाही तर गावागावात जाऊन स्त्रियांना त्यांचे हक्क समजावते. लता आज काय दर्शवते? लता म्हणजे शिक्षणाची ताकद, लता म्हणजे आत्मनिर्भयाचे स्वातंत्र्य, लता म्हणजे स्त्रीवादाचा खरा अर्थ आहे. तिला संघर्ष हा सांगतो की लता म्हणजे स्त्रीवादाचा जिवंत आवाज असं आपल्याला त्यामध्ये म्हटलं जातो. म्हणून मित्रांनो, स्त्रीवाद म्हणजे विशेष सवलत नाही तर समान संधी मिळवण्यासाठी संघर्ष असं आपल्याला त्यामध्ये म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून ज्यावेळेस आपण लताचं उदाहरण घेतो आणि ती आज महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये प्रत्येक खेड्यागावामध्ये लता ही आज आपल्याला त्यामध्ये दिसते. मित्रांनो, या स्त्रीवादी चळवळीमधून आपण काय शिकू शकतो? तर स्त्रीवाद म्हणजे स्त्रीला पुरुष बनवणे नाही तर तिला माणूस म्हणून स्वीकारणे. मी पुन्हा सांगतोय, स्त्रीवाद म्हणजे स्त्रीला पुरुष बनवणे नाही तर तिला माणूस म्हणून स्वीकारणे. समानता ही भीक नाही तर तिचा हक्क आहे. चला, आजपासून आपण समानतेची सुरुवात आपल्या विचारापासून करूया. एवढंच याच्यामधून मला म्हणायचं आहे. म्हणून आपण याच्यामधून काय शिकूया? तर याच्यामधून आपण आजपासून सुरुवात करूया, मुलगा मुलगी असा भेद करू नये. दुसरा मुद्दा आपण काय शिकणार आहोत? स्त्रीचा आवाज ऐकावा. तिसरा जो मुद्दा आपण शिकणार आहोत, अन्याय दिसल्यास गप्प बसू नये. आणि चौथा जो मुद्दा आपण शिकणार आहोत तो म्हणजे समानतेचा विचार हा अंगीकारावा. हे या चळवळीतून आपण त्यामध्ये शिकतोय. मित्रांनो, आज एवढंच. धन्यवाद. थँक्यू.